भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला। पिंपळखुटा तालुका अक्कलकुवा नजीक ही घटना घडली। सचिन मानसिंग वसावे असे जखमीचे नाव आहे। मोलगी पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल झाला। केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड मार्फत सुरू असलेल्या मूग, उडीद व सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। जिल्हा पणन आर.एस. इगडे यांनी माहिती दिली। शेतकऱ्यांनी ज्या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे त्या केंद्रावर संपर्क करून मोजमाप करून घ्यावा। नंदुरबार शहरात अपघात, मुलाला मारहाण व त्यानंतर रात्री अचानक घडलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि लाठीमार करून जमावाला पांगवत परिस्थितीत नियंत्रणात आणली होती। सोमवारी दिवसभर व्यवहार सुरळीत होते। पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिला ठार केल्याची घटना मोरखी तालुका अक्कलकुवा येथे घडली। याबाबत पतीसह आणखी एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नवापूर तालुक्यातील मोगराणी येथील माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता। उद्घाटन पळशीचे केंद्रप्रमुख के.डी. सूर्यवंशी यांनी केले। नंदुरबार शहरातील वाढती वाहतूक व अरुंद रस्त्याबरोबरच वाहनतळाची जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। धुळे सुरत महामार्गावर वडखुट गावाच्या शिवारात गुरांना वाहनात कोंबून बुरून नेताना पोलिसांनी पाठलाग करून पकडले। दरम्यान वाहनांचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांच्या वाहनाला अपघात झाल्याने एक जण जखमी झाला। विसरवाडी पोलिसांनी गुरांसह वाहन असा 6,38,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शहादा शहरातील मुख्य रस्त्यालगत काही ठिकाणचे विद्युत रहित्र उघडे आहेत। विद्युत तारा देखील रहित्राच्या जवळपास लोंबकळलेल्या दिसून येत आहेत। यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली। याकडे महावितरण विभागाने लक्ष पुरवून उघडे पडलेले रहित्र व्यवस्थितरित्या झाकून घ्यावेत अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे। नंदुरबार येथील शालिनी नटावतकर विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा जल्लोष। तळोदा तालुक्यातील कोठोर येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली। नंदुरबार तालुक्यातील वाघाडे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती संतोष साबळे यांच्या हस्ते करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर केंद्रातील ठाणाविहीर व वीरपूर जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने ठाणेविहीर येथे शिक्षण परिषद पार पडली। महावितरण वीज चोराविरुद्ध कारवाई करत आहे। थकीत वीज पुरवठा खंडित झाल्यावर आणि वीज मीटर काढल्यानंतर ही थेट वीज चोरी मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत। अशा प्रकरणात दोषींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातात। वाहन चालवणे शिकण्यासाठी लायसन मिळावे यासाठी 2024 मध्ये तब्बल 1,300 जणांनी नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली। परंतु वाहतूक नियमांचा अभ्यास न केल्याने परीक्षा दिलेल्यापैकी 290 वाहन चालकांना 15 पैकी 9 प्रश्नाच्याही योग्य उत्तर देता न आल्याने ते नापास झाले। शहादा तालुक्यातील अंबापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. पाटील, केंद्रप्रमुख जुबेर तांबोडी, मुख्याध्यापक भागवत माणिक धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात शहादा रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ काटेरी झाडाझुडपात शनिवारी दुपारी 35 वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला। मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। मृतदेहाची ओळख अद्याप पटवण्यात आलेली नसल्याची माहिती आहे। नंदुरबार तालुक्यातील खोंडामोडी येथे रेणुबाई अहिरे व मंगलाबाई अहिरे यांच्या बंद घरातून अद्याप चोरट्यांनी 38,000 रुपयाचे 19 ग्रॅम दागिने चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली। या प्रकरणी अश्विनी अहिरे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अद्याप चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा तालुक्यातील मसावत ते दडगाव रस्त्यावर उनबदेव फाट्याजवळील घाटात मोटरसायकलला मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाने धडक दिली। धडकेत दुचाकीस्वार सासरा व जावई जखमी झाले। या प्रकरणी मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात गत वर्षभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही। दरवाढ न झाल्याने सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे। तळोदा तालुक्यातील महिदा येथे केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेताचे व गावठाण जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले।
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी सुलतानपूर येथील भानुदास भाऊराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नंदुरबार शहरातील भाजीपाला बाजारात मेथीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यामुळे मेथी 10 रुपये जोडी दराने विक्री होत आहे. थंडीत वाढ झाल्याने मेथीचे उत्पादन वाढले. नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 ते 8च्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार युवक वडवी याच्या जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध प्राणघाती अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. नवापूर शहरातील श्री साई मंदिरात साई जलधाराचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले उद्घाटन. प्रजासत्ताक दिन सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांचे निर्देश.